आपल्या जीवनामधली वेगवेगळी आभूषणे, अलंकारे, दागिने कोणते आहेत? असं जर आपल्याला सहज साधारण प्रश्न विचारला तर आपण सोने, चांदी, हिरे, मोती यांचं नाव घेऊ. परंतु संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून हे सांगितलं की कोणत्या प्रकारचे दागिने हे आपल्यासाठी भूषावह आहेत किंवा शोभून दिसतात. त्यांच्या अभंगामध्ये ते सांगतात, तुझा शरणागत जन्मोजन्मेचा अंकित, अनिक नेने काही हेवा, तुझ वाचुनी केशवा. हेची माझे गाणे, तुझे नाम संकीर्तन, तुझ्या नामाची भूषणे, तुका म्हणे ल्यालो नेने. संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा, मी तुझ्या शरणाला आलो आहे, मी तुझ्यासाठी शरणागती पत्कारतो आहे, तुझ्या चरणालगत आलेलो आहे. आणि असे असून सुद्धा मी तुझा जन्मोजन्मीचा दास आहे, सेवक आहे. ह्या भक्ताकडून काय सेवा करून घ्यायची ती करून घे, कारण हा भक्त तुझ्याशिवाय इतर काहीही मागत नाही किंवा काहीही पाहत नाही. माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही सुखसमृद्धीच्या गोष्टी असतील, ज्या काही सुखाच्या गोष्टी असतील, या सर्व गोष्टी केवळ तुझ्याभोवती, तुझ्या नामस्मरणाभोवतीच फिरत असतात. कारण मी या सर्व गोष्टींना तुझ्यामध्येच पाहतो. जेव्हा सामान्य माणूस देखील त्याच्या सर्व गरजा ह्या देवामध्ये पाहत असेल किंवा त्याच्या भक्तीमध्ये पाहत असेल तर त्याला त्या सर्व गोष्टी मिळतसुद्धा असतात. कारण ह्या सर्व गोष्टींचा खरा शोध कुठं घ्यायचा किंवा या गोष्टी कुठे सापडतील याचं त्याला ज्ञान झालेलं असतं. म्हणून ती व्यक्ती ह्या सर्व गोष्टी शोधत इतरत्र न बसता बरोबर आपल्याला आपल्या देवापाशी, ईश्वरापाशी त्या गोष्टी मिळतात, म्हणून तिथं स्वतःला लीन करून घेत असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात की केशवा, तुझ्याशिवाय आता मला अजून कशाचीच हाव नाही आहे किंवा कोणत्याच गोष्टीची अपेक्षा किंवा मागणे मी आता मागत नाही, कारण तूच भेटलास तर सर्व मिळेल. देवा, तुला जर वाटत असेल की माझ्या आवडीचे गाणे कोणते आहेत तर तुझं नामसंकीर्तन एवढंच माझ्या आवडीचं गाणं आहे. हे गाणं गायल्यानंतर मला अत्युच्च असा आनंद होतो आणि खरंच जी सुखाची प्रचिती असते, आनंदाची, समाधानाची प्रचिती जी असते, ही केवळ त्या तुझ्या नामसंकीर्तनामधूनच होते. म्हणून मी तेच गीत नेहमी गात असतो. आणि माझ्याकडं कोणते आभूषण, अलंकार, दागिने आहेत असं जर तुला वाटत असेल तर माझ्याकडचा जो दागिना, आभूषण, अलंकार आहे ते म्हणजे काय, तर तुझं नामस्मरण. तुझे जे हे वेगवेगळे नावं आहेत ना, हे नावच माझे अलंकार आहेत आणि तेही वेगवेगळे. जसं तू वेगवेगळ्या नावामधून वेगवेगळ्या रूपात समोर येतोस, तसंच माझे अलंकार देखील हेच आणि वेगवेगळे असे आहेत. मला इतर वेगळे अलंकार बनवून घेण्याची किंवा घडवून घेण्याची गरज नाही, कारण हे सर्व तुझे नामरूपी अलंकार माझ्या मनामध्ये, माझ्या शरीरामध्ये, माझ्या चित्तेमध्ये, माझ्या चिंतनात हे सर्वत्र हे व्यापून गेलेले आहेत. म्हणून मला तुझ्या नामाशिवाय दुसरं काहीही आठवत नाही किंवा माझ्यासाठी तेच अलंकार किंवा भूषण म्हणून आहेत. आपण सोन्या चांदीच्या मागं लागतो, परंतु खरं सोनं, खरं सुख कशात आहे याचा विसर आपल्याला पडतो. जय जय रामकृष्ण हरी.